अमरावतीच्या परतवाडामधील तरुणींचं लैंगिक शोषण आणि अश्लील व्हिडिओ व्हायरल केल्याचं प्रकरण चांगलंच तापत आहे। या प्रकरणी आज महिला काँग्रेसच्या शहराध्यक्ष जयश्री वानखडे यांच्या नेतृत्वाखाली जिल्हाधिकारी आशिष शेरेकर यांना निवेदन देण्यात आले। मुख्य आरोपी अयान मोहम्मद याच्यावर कठोरातील कठोर कारवाई करावी अशी मागणी महिला काँग्रेसने केली आहे। उगाच जाती धर्मांचा या प्रकरणाला रंग देऊ नये आणि अशा प्रकारच्या घटना वारंवार होऊ नये त्यासाठी प्रशासनाने कठोर पावले उचलावी अशी मागणी महिला काँग्रेसने केली आहे। यावेळी शहर काँग्रेस अध्यक्ष जयश्री वानखडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। राष्ट्रसंतांची ही भूमी अमरावती जिल्हा, अमरावती शहर या जिल्ह्यालाच काळीमा फासणारी ही घटना आहे। अत्यंत खेदाची, अत्यंत घटनास्पद, अत्यंत घृणास्पद ही घटना घडलेली आहे आणि वारंवार या घटनेचं प्रमाण वाढत आहे। आताच याआधी झालेलं भानखेडा प्रकरण आहे, आताच परतवाडाचं हे प्रकरण घडलेलं आहे। 18 ते 20 वर्ष वयोगटातील मुलामुलींची संख्या ही आहे। म्हणजे शिक्षण घेण्याच्या वयामध्ये मुलांनी शिक्षण घ्यावं की या अशा पद्धतीने हे शिक्षण घ्यावं, म्हणजे शिक्षणापासून मुलं वंचित होत चाललेले आहे। ही घटना वारंवार होऊ नये याला मुख्यमंत्री जबाबदार आहे, गृह प्रशासन जबाबदार आहे, प्रशासन जबाबदार आहे। ही सर्वांची जबाबदारी आहे की या मुलांकडे लक्ष देण्याची गरज आहे। ज्यांनी गुन्हा केला आहे त्याच्यावर कठोरात कठोर कारवाई करावी आणि कठोरात कठोर गुन्हा हे करावा, पण याला आईवडील जबाबदार नसते। जसे भानखेडा प्रकरणाचा निर्णय नंतर लागला, परंतु जी ही घटना आता ही घडलेली आहे परतवाड्याची, या मुलाच्या घरावर का लगेच त्यांनी लगेच वार का केला, घर का पाडलं, ही घटना नाशिकमध्ये घडली। खरा त्यांच्या घरावर कारवाई केल्या गेले का, खरा त्यांच्या पत्नीचा शोध घेतला गेला का, भानखेडा प्रकरणाच्या अत्याचार ज्या मुलीवर झाला त्या अत्याचाराचा ही आतापर्यंत कोणी बोलल्या गेलं नाही। फक्त हिंदू मुस्लिम बाटेंगे काटेंगे या पद्धती लगेच आता एक अजून घडलेली घटना लोणीला एक प्रकरण घडलेलं आहे। पोलीस स्टेशन अंतर्गतच एक घटना आम्हाला कळली की अल्पवयीन मुली मतिमंद मुलीवर या परत अतिप्रसंग करण्यात आला। ही घटना